श्रुतुरसरितं चारुचन्द्रावतंसं विश्वेशं विश्ववन्द्यं विषयविषहरं नीलकण्ठं प्रसन्नम् सर्वालङ्कारयुक्तं भवभयशमनं पार्वतीजीवितेशं मङ्गेशं मङ्गलमणिनिभं माङ्गिरीशं महेशं माङ्गिरीशं महेशं माङ्गिरीशं महेशम् मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बसा बसा. काय राजा, किती वाजता येणार आहेत भुजंगराव? आता येतीलच एवढे. बर बर. हे काय आले? उतर उतरलो. चला चला. उतरा बाई खाली, चला हळू सावकाश. हळू. शाबास. चला रे चला. नमस्कार नमस्कार. नमस्कार. या बसा बसा बसा. बसतो ना. बसा बाई खाली बस. आज जरा आम्ही मुश्किलीला झालो बघा. काय झालं? आमच्या शुगर फॅक्टरी मध्ये विलक्षण आहे ना. वाय फॅक्टरीत विलक्षण म्हणजे? हा विलक्षण विलक्षण विलक्षण. आम्ही यांच्यासाठी म्हणजे आमच्या महिनाबाईसाठी आलो. काय जगू होय है ना. पान काढ चल. घ्या पान. आपल्या पिक्चरचं नशीब जोरदार दिसतंय. तर काय भुजंगराव, चित्रपटाचं हस्तलिखित वाचलंय की नाही? हस्तलिखित वाचलो. मग त्याचं इजी लिखित काय बरोबर नाही बघा. म्हणजे हो, तुमची ईर माता पीर माता तसं म्हणजे कंची बी माता या जमान्याला पटत नाही. तवाची बी स्टोरी लिहा. काय साहेब. हो आबासाहेब, हल्ली कोणाला आई नको. आई मग बाई पाहिजे बाई. असंच की नाही. स्त्री ही क्षणकालची पत्नी असली तरी अनंतकालची माता आहे. असल. बरोबर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बजेट काय आहे तुमच्या माताजीचं? बजेट म्हणजे 2-2.25 लाखात आटपू आपण. अर्थात ब्लॅक अँड व्हाईट असेल तर. ब्लॅक नाईट. वा, माताजी रंगीत करायची म्हटली तर 4-4.25 लाख म्हणजे शिक असत. आम्ही बघून घेतो. बस फक्त 4-4.25 लाख. आम्हाला काय मुश्किल नाही. काय स्टुडिओ आमचाच आहे. म्हणजे 2 लाखाला घाण पडला आमच्याकडे. आता व्याज मिळून 2.5-3 लाख रुपये होतील. बाकी सगळी रक्कम आम्ही आमच्या सहकारातून एकाच काय होऊन जाऊन दे रंगीत. बरोबर आहे का नाही? रंगीत सिनेमात काय एकदम कुलत्या. मग एकदम सौंदर्याचा रंगीत बाम. आणि ते सुद्धा माताजीच्या भूमिकेत. माताजीच्या भूमिकेत म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे हिराईनचं काम आमच्या मैना राणीला दिलं पाहिजे अशी आमची कंडिशन आहे. कंडिशन नव्हे, कंडिशन. तुझ्या आईला सोनावण्या, तू आमचा वकील आहेस, व्यंग्रेजीचा प्रोफेसर नाहीस. आम्ही बोलतो ते व्यंग्रेजी एकदम करेक्ट आहे. म्हणजे वीरमातेचं काम या महिनाबाईंना द्यायचं एवढंच ना? कसं शक्य आहे? ही वीरमातेचं काम करणार, फर्स्ट क्लास करणार. आमच्या कारखान्याच्या गणपती समोर या महिनाबाईनं काय फर्स्ट क्लास काम केलं होतं वारांगणेचं. कसं? वारांगणेचं नव्हे, वीरांगणेचं. जो वीर आहे तोच वार करतो.
वार करणारी अंगणा म्हणजे वारांगणा. वा. हा मग आमचंच त्याला डायरेक्ट ऍक्शन होता ना. हा. हे काय ते तुझं डायलॉग झाशीच्या राणीचं काय डायलॉग आहे ते बोले. ए बाबासाहेब ऐक काय बोलते. कुणाचं बोलू हे ते आपलं तात्या टोपीचं काय ते बोलून टाके. ऐक ऐक. सेनापती तात्या टोपे हा साहेबांचा झेंडा जेव्हा किल्ल्यावर फडफडतो तेव्हा अंतरेची वेदना मूकपणे तडफडते. आई शाबास. बस करा आता माझ्या. प्रत्येक कलाकाराबद्दल मला आदर आहे, पण ज्याला जे झेपेल तेच काम त्याला द्यायला पाहिजे. त्या बायला हे जमणार नाही. मला तुझी कोणती अड मंजूर नाही. तू सर्व बसेल. ए मैनारा तू कशाला रडते का. रडू नको तू मैनाराने, तू रडू नकोस. हास हास रे माझ्या फुला हास. मी म्हणतो का जमणार नाही. तुमचा स्टुडिओ आमच्याकडे घाण पडलाय. हो हो, पण माझी अक्कल आणि दानत अजून घाण पडलं नाही कोणाकडं. अशा तऱ्हेनं मला बेकार घेऊ पाहिला. शिवप्रभूंचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. मोडेन पण वाकणार नाही. असं कसा वाकत नाही तेच बघतो ना. शिवप्रभूचा आशीर्वाद तर आहेच, पण अंबाबाईचा आणि दुर्गा माता. आय दुर्गे अंबाबाई. वय वय स्वाकार साखर कारखान्याच्या विलेक्षण मध्ये मला यश दे. वय वय गहाण पडलेला स्टुडिओ पचू दे. वय वय तुला सोन्याचा साथ चढवीन. वय वय. सुरत पाखरू आहे रे जग्या. कुणाची आहे रे. आबा पुजाराची पोरगी, राजाची बहन. असं मग चला आबा पुजाऱ्याच्या इधवेची आपण जरा विचारपूस करूया. हा देवळातच राहतो. मी सांज सकाळ बघतो तिला. माहिती माहिती. तुमच्या लक्षात नाही आलं का. आता बघा 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 बघा. आई बाहेर आहे जरा. या कुशंगरा, आज सकाळीच येणं केलं. दिवसभर वेळ मिळत नाही. सकाळी चाल. आबा गेल्याला महिना झाला. म्हणून तुमची विचारपूस करावी. काय वय वय. हा काय अडचण असेल तर. अडचणीच अडचणी आहेत भुजंगरा. वय वय. हे गेले आणि तुम्ही आत या ना. हा चला चल. चला. आबा पुजारी गेले तरी हे आहेत की यांना आपलं माणूस समजा. शुगर की लय प्रेमळ तर ठेवून घेतील कारखान्यात नोकरीवर. बोलवा की तिला बाहेर. सुनंदा काय करते ती सध्या. शाळेत नोकरी करते आणि फावल्या वेळात शिकवण्यात असते. छान आहे की मग. लई धीराची पोर आहे तुम्ही. हो, पण आभारच फाटलं. तिथं ती तरी किती ठेगळ जोडणार. हो दररोज काय ठिकायची. साहेब म्हणजे भरजरी शाल आहे. भूक देतील प्रेमाची. साहेब आज इलेक्शन आहे, निघालो. गरिबांची विचारपूस करणं हे बी आमचं काम. इलेक्शन हारलो तरी बेहतर, तर या गरीब पोरीला आशीर्वाद दिल्याशिवाय आम्हाला बरं नाही वाटत. पोरे यांना नमस्कार कर. लय गुणाची पोरगी आहे. अशी ही हिरकणी गरिबीच्या धुळीत आम्ही नाही राहू देणार. गरिबी हटाव हे बिरुद आहे साहेबांचं. चांगलं कोंदण देतेल या हिरकणीला. ते राहू द्या हो, पण आमच्या राजासाठी करा ना खटपट. फार हुशार आहे तो कथा लिहिण्यात. हो,
त्याला यावर्षी बक्षीस मिळालंय. हा? ही नटराजाची मूर्ती असं नाही, लई छान आहे. पण उपयोग काय? मोठ्याचं काय? खरंच बोललात तुम्ही. खरंच काय, असं बक्षीस मिळवायला तसेच गुण असावे लागतात. मला नाही आवडायचं माझ्या दादाला भलतं सलतं काही बोललेलं. वा 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 वा, याला म्हणतात आपल्याच माणसाचा अभिमान. शाबास पुढे शाबास. च्या नजरेखाली आमच्याच बंगल्यावर काय म्हणून? आमची स्टेपनी टायपिस्ट म्हणून. स्टेपनी नाही साहेब, स्टेनो टायपिस्ट. हे तुझ्या सुनावणी बाप्याला म्हणतात स्टेनो आणि बायला म्हणतात स्टेपनी. तुझ्या दादाला मी नोकरी देतो. कसली हो? आमच्या स्टुडिओच्या मॅनेजरची, नाहीतर स्टोरी लिहिण्याची. म्हणजे सिनेमा कंपनी ही काढली की काय तुम्ही? हा, आता जवळजवळ काढलीच समजा. आता तुमच्या त्या राजाला त्या थेरड्या आबासाहेबाकडे तुकडा मोडायची काहीच गरज नाही. म्हणून बोला, पुन्हा तिला म्हणताय, कोणाला हाताळ बोलताय? दुसरं कोणाला? तुझ्या त्या विचारस्कोर आबासाहेबाला. आईला स्वतःला कलापूरचा सत्यजित रे समजतोय. आबासाहेबांविषयी काही वेळ वाकडा बोला तर तुझा मोठा डोळा आहे रे. खरं सांगू, माणसात काय बी दम नाही. पण साखर कारखान्यात गरिबांची मुंडी पिरगळून तुमडी भरणाऱ्या सोद्यात, गेस्ट हाऊसवर तमाशातल्या पोरी आणून नाचवणाऱ्या चोरात आपल्या कलापूरचं भूषण आहेत आबासाहेब. अरे राजा शांत हो. शांत होईल जो या भुजंगरावांचा एका पडल्यावर. आमच्याशी मगरुई बरी नव. काय केलंस राजा? हे योग्यच केले दादानं. आई, मी शिकवणीला जाते. ज्यांना पाहिलं ना माझी तळपायच्या आत मस्तकाला जाते. अरे मला कळत का नाही, पण सध्या तरी सुसरबाई तुझीच पाठ मग असं म्हणायलाच हवं आपल्याला. कालच मिरजेच्या मोघ्यांचं पत्र आहे. काय म्हटलं पत्रात? देते तुला. सुनंदाचं लग्न फिसकटलं तर म्हणे मुलगी पसंत आहे, पण नवऱ्या मुलाला ब्लॉक घेऊन देण्यासाठी 10,000चं फ्रेंडली लोन न मिळाल्यामुळे काही मुलगी कमावती नसल्यामुळे पसंत नाही. रामखोर लेखाच हे. रामखोर आपलं नशीब ते नाही, आपलंच नशीब फुटकं. त्याला आपण तरी काय करणार? राजा राजा कर्ज कसं भेटणार रे? पोरीचं लग्न तरी कसं होणार? राजा राजा आपल्याला कुणाचाही आधार नाही. आई, आपल्याला आधार आहे दुर्गा देवीचा. आपण तिथे पिढीशात पुजारी आहोत. संकट काळात देखील तिचे आशीर्वाद आपल्या पाठीशीच राहतील. तिची शपथ घेऊन मी सांगतो, आजपासून मी अव्यावहारीपणा सोडला. ती है झुकाने वाला चाहिए. माझ्या चित्रपटाने मी दुनियेला झुकवीन, पैशाचा पाऊस पाडीन. दुर्गा मातेने कौल दिलाय, तेव्हा तिच्या चरणापाशी बसून आता स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करतो. तू घरी जा. ए छोन्या, उठ. अरे उठ रे उठ. उठ उठ. वा वा. अरे वा, कमाल आहे राजाची. काय झालं? काय खुपडी आहे साल्याची. अरे एका रात्रीत सिनेमाची कथा कंप्लीट. काय सांगतोस काय? बघू काय टायटल्स मध्ये आपली नावं. हो. महाराष्ट्राचे डॅनी के बलवान आणि मी महाराष्ट्राचे चार्ली चॅपलिन बजरंग. अहो डेव्हिड लिन महाराष्ट्राचे उठा. अरे अरे चला उठा. तू लावली यार. झोपूड गेलीत माझी. काय छता स्वप्न पडलं होतं. काय म्हणतो, आपलं स्क्रिप्ट तयार कम्प्लीट. ते कळलं आम्हाला.
महाराष्ट्राचे डॅनी के बलवंत आणि चार्ली चॅपलिन बजरंग. वा, काय झपाट्यानं कथा पुरी केलीस. अगदी भूतानं झपाटल्यासारखी केलीस बघ. अरे पण पुढे काय नाही म्हणजे खिसारी कामात कोण येईल काम आणि होईल कसा सिनेमा. खरंच आपल्या सिनेमा कंपनीचं अर्थकारण न सहकारी न सरकारी. अरे पण भिकारी तर आहे ना. म्हणजे भीक मागायची. अरे सिनेमावाल्यांची मुख्य दीक्षा मागायची क्रेडिट दीक्षा. मग मागितली पाहिजे. अरे पण कोणाकडे. सोपं गुरुवर्य आबासाहेब. परवाच्या प्रकारानं मन किती बेचैन झालंय. एका उत्तम चित्राचा बेत फसला आणि हा स्टुडिओ पण हातचा चालला. जबाबदार नाही म्हणजे काही अर्थ नाही. मनोरथ छिन्न विच्छिन्न होता. अरे माझ्या पायाशी भरायची त्यांची लायकी त्यांचे पायपोस पुसण्याचा नामुष्कीचा प्रसंग येतोय. हा याचा अर्थ माझी पुण्याई संपली. ती पारितोषिक, ती मानपत्र सार कवडी मोल आहे. कवडी मोल. कारण जमाना बदलला आणि त्याची नाडी धरूनच राजाने हे कथानक लिहिलंय. दे हे स्क्रिप्ट नजरे खालून घाला. अगदी कुठलंही पान. शितावरून भाताची परीक्षा. हा तुमचा स्टुडिओ 3 महिने क्रेडिटवर घ्या. काय ते आता सोबत तुम्ही बंधूनो आणि भगिनी. यायला भगिनी कोणच नाही. बस कळलं, बस झालं. बंधूनो, आपल्या स्वाकार साखर कारखान्यानं एक मराठी पिक्चर करण्याचा प्रकल्प सोडलेला आहे. तेव्हा हे पिक्चर कोंबडी सारखं टेस्टफुल आणि बेवड्यासारखं वंडरफुल होईल अशी मला आशा आहे. काय हो भुजंगराव, हिरो कोणाला करणार आहात? हिरो कोणालाही करू. आणि डायरेक्टर कोण आहे? हे काही विचार झालं. आपल्या सहकार कारखान्याचा मॅनेजिंग डिरेक्टर कोण आहे? तेच आपले सिनेमाचे डिरेक्टर. उचला. त्या कलापूरच्या आबासाहेबांचा स्टुडिओ आता आपल्या पंजात येणार. त्याला नोटीस पाठवली की नाही? तुझ्या आईला हे सोनावण्या आईला बसले बघ असं भिजलेल्या मांजरासारखं कोपऱ्यात. दारू पेत नाही तर पेत नाही, निदान नोटीस पाठवायला तरी काय जातं तुझं? मॉर्गेज डेटची मुदत संपायला 3 महिन्याचा अवधी आहे साहेब. मुदत संपल्यावर नोटीस. वकिलाच्या बच्चा, आधी नोटीस मारली तर तुझा पा मरल का माझा? तसं नाही साहेब, पण गेला तेल लावत. हे बघ, नोटीस नाही पाठवली तर चांगलं एक्सप्रेस लेटर पाठव. पण आमच्या महिना राणीचा आधी विचार कर म्हणून. भुजंगराव, आपल्या सिनेमात तमाशा बिमाशा आहे की नाही? तमाशा आहे. आपली स्टोरी एकदम ग्राम्य आहे. ग्राम्य नव्हे, ग्रामीण. आयला दारू पेत नाही काय नाही, मला शिकवतो उगाच उगाच. भुजंगराव, आपल्या सिनेमात नाचणार कोण? दुसरं कोण? आमच्या पिंजऱ्यातली मैना. म्हणजे आपल्या मैनाबाई. पण कुणी आपल्यावर वशिलेबाजीचा आरोप केला तर? तुझ्या आईला हे सोनावण्या, तू आमचा वकील आहे का नेहमी खुसपट काढणारा विरोधी पक्षाचा मेंबर आहे? कुणाची मायली आमच्या विरुद्ध आरोप करायची? सिनेमातली नटी म्हणजे कशी मुठीत पाहिजे. विरोधी पक्षाच्या पुढाऱ्याकडे नको. काय साहेब, आमचे साहेब रोज तिची तालीम घेतात. सकाळ संध्याकाळ नुसती तालीम. राया मला डाळची नोटी दाखवी. मला वाटलं असेल वरडतोय म्हणून, पण हे गाणं आहे. तर मग भुजंगराव, ट्रेलर दाखवा की तिचा. त्याशिवाय या मैफिलचा समारोप होणार नाही. ते बी बरोबर आहे. ठीक आहे जगू, तू आतमध्ये जा आणि तिला म्हणाव बाहेर ये. पायात चाळ बांध जा. आता आणतो तिला. काय हो भुजंगराव, तुम्हाला हे सगळं कसं काय जमतं बुवा? त्याचं काय आहे, माणसाला मुळात एशियाटिक सेन्स असावा लागतो, मग सगळं जमतं. प्रश्नच नाही. साहेबांचा एस्थेटिक सेन्स म्हणजे सौंदर्य दृष्टी
फारच जबरदस्त. अहो भुजंगराव साहेब, आपल्या दिव्य सौंदर्य दृष्टीला मैना राणी सारखी भूलोकीची रंभा गवसली केव्हा आणि ती आपल्या रंगमालाची देवता झाली कशी? ती आपल्या कोणत्या गुणावरती लुब्ध झाली? आपल्या संपत्तीवर की आपल्या कृषी उद्योगावर? नाही नाही, या केसाळ मनगटाच्या जोरावर. अजूनही तो दिवस आम्हाला आठवतोय. आम्ही शिकारीसाठी गेलो होतो जंगलात. किनवटचं ते भयानक जंगल. आम्ही येड्यासारखे शिकारीसाठी भटकत होतो. पण त्या दिवशी आम्हाला शिकार भेटण्याचं काही चिन्ह दिसेना. पण जंगलातल्या शिकारी ऐवजी इश्कातली शिकार आमच्या नशिबात लिहिली होती. त्याला आम्ही तरी काय करणार? अचानक लांबून कुठून तरी ढोलकीचे स्वर आमच्या कानावर पडले. दहाची नोट द्या म्हणतीस ना? उचल ही 100ची नोट. अहो पाटील, नोट उचल म्हणताय, पण जरा मोहर या की. नाही नाही, शुगर किंग आहेत ते. महिना बाईनं स्वतः इथं यायला पाहिजे आणि वटानं ही नोट उचलली पाहिजे. माझी मैना राणी 100च्या नोटा पायानं उचलतीये आणि 500च्या नोटा हातानं उचलतीये आणि 1000 असं तरच फोट लावते. असं हे घे 1000 रुपये. जोरावर मी हिला मिळवले आणि त्या रात्री हिला एक ना एक दिवस तुला मी हिरावीन करीन. आणि तो मोका आता आला. शंकाच नाही. मग मंडळी, आपल्या स्वाहाकार साखर कारखान्याच्या पहिल्या चित्रपटाची हिरोईन, आपल्या पहिल्या पिक्चरची हिरोईन मैनाबाई, हा ठराव एक मतानं मंजूर झालेला आहे. मंजूर झालेला आहे. ठराव मंजूर झालेला आहे. ठराव मंजूर झाला, पण तुझं लेटर अजून तयार नाही. चल आण लवकर. आलो आलो साहेब. काय झालं? इथे सही करा. सही करायची. समजा लिहिलं ना बरोबर? त्या मागावून वांदे ना तुमच्या आयला तुमचा काय भरोसा नाही. तुमच्या हा घ्या, या आयला पेन पण मोडलं वाटतं. स्वाकार साखर कारखान्याचा स्फुटनिक आबासाहेबावर जाऊन आदळणार. काही करा, पण हा स्टुडिओ 2 महिन्याकरता क्रेडिटवर द्या. तुमच्या लेकरांना नाही म्हणू नका. नाही म्हणून नोटीस आता 3 महिन्यात कर्ज नाही फेडलं तर हा स्टुडिओ जाणार. उगीच व्याज वाढवत बसण्यापेक्षा स्टुडिओ लुटून मोकळं होणं चांगलं. नाही अबोधेत, हा स्टुडिओ म्हणजे तुमच्या तपस्वी जीवनाचं जिवंत स्मारक. हे त्या काळ्या बाजारामध्ये भुजंगल विकायचं. इलाज नाही बाळांनो. काय मग आम्हा लेकरांवर विश्वास ठेवून बघाच एकदा. 2 महिन्यात दणदणीत स्टार व्हॅल्यू असलेला चित्रपट पुरा झाला. पैसा अहो काय वाटेल तो मसाला घालू, पण विश्वास ठेवा, चित्रपट यशस्वी करू. काय वाटेल ते? हा, म्हणजे तुम्ही कॅबरेचं खोबरं आणि कमरे खालचा विनोद घालणार आणि बिछाण्याचा पुरोगामी सेक्स दाखवणार. अरे जनावर सुद्धा काम क्रीडे करतात, झाडाचा आडोसा घेतात आणि तुम्ही तुम्ही उघडा सेक्स दाखवणार. आम्ही आपले शिष्य, असला सरुंदपणा आमच्यातून होईल तरी कसं? वल्गर न होता रंजक चित्रपट काढणार आणि हा स्टुडिओ वाचवणार आम्ही. ते म्हणजे आमचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. दलालांच्या कानात आम्ही जाऊ देणार नाही. हा स्टुडिओ गेला तर दादासाहेब फाळके, बाबुराव पेंटर हे पुण्यात काय म्हणतील? आबासाहेब, हा स्टुडिओ विकू नका. आबासाहेब, अजून 3 महिने अवकाश आहे आणि आम्हाला पाहिजे फक्त 2 महिन्या करतात. प्लीज. तिला स्टुडिओ फुकट दिला मी तुम्हाला. नुसता स्टुडिओ नको, तुमचे आशीर्वाद देखील आहेत. उठा उठा माझ्या लेकरांनो उठा. आयुष्यात हे प्रेम कमावावे.
आशीर्वाद, माझे आशीर्वाद. राजा, प्रथम आपण मुंबईला जाऊन बडे बडे हिंदी आर्टिस्ट गाठले पाहिजे. अरे, मुंबईला जायला पैसे नको का? सगळीकडे हा पैसा आड येतो बघ. आपण पठाणाकडे जाऊन 5,000ची बुद्धी काढायची का? राजा, दोन बी सिली. अरे, पठाणाचा बाप इथं बाकी घे. याच्यावर निदान 250-300 तरी येतील. ते काय भजन? राजा, स्वकष्टानं घाम गाळून केलेल्या अंगठीवर माझा संपूर्ण अधिकार आहे. अरे, आबासाहेबांसाठी मी प्राणांच्या गोष्टी करतो आणि एक साधी अंगठी देऊ शकत नाही. स्टुडिओ सलामत तर अंगठ्या 50. वा दोस्त, आज मला कळलं की तू नुसता नावाचा बजरंग नसून राम भक्त हनुमान आहे. अरे दोस्त, ही कर्दन शृंखला जर यावेळी कामाला आली नाही तर काय कामाची? अरे, किमान 400 रुपये तर येतील. हे झाले तुमचे. तर माझ्या वतीने फक्त एवढेच 45 रुपये मी देऊ शकतो. कारण मला मिळालेल्या अवॉर्डचा तसा विकण्याकरता काय उपयोग होईल असं मला नाही. अरे दादा, पण तुझी कथा 45,000ची आहे, मग तुला काढायचं काहीच कारण नाही. हे बघा, तुम्हा तिघांना जर 1,000 रुपये मिळाले तर तुमचं काम होईल ना? 4 रुपये निश्चित होईल. तुम्हा तिघांनाही कर्तव्य पार पाडायला लावणार आहे मी. हा स्टुडिओ वाचवण्यासाठी आम्ही कुठल्याही अग्निदिव्यातून जाऊ. त्यांना दुर्गादेवीची शपथ द्या की मी सांगेन ते काम तुम्ही न चुकता कराल. दुर्गादेवीची शपथ. तुम्हा तिघांइतकंच मलाही कला मंदिराबद्दल प्रेम आहे, तेव्हा नाही म्हणू नका. माझी शपथ आहे. काय घ्या. वाट आहे. या कलापूरमध्ये राजासारखे कलावंत आणि तुझ्यासारखी कला मंदिरावर प्रेम करणारी भगिनी असताना काय साथ आहे ते कला मंदिर त्या सौदेबाजाच्या हातात आहे. राजा बलवंत तिकडे स्टँडवरच येणार आहे. राजा बजरंगा आलो आलो आलो. अरे हे का भगवे कपडे? अरे आम्ही मोठे मोठे आर्टिस्ट गाठवायला मुंबईत चाललो. रजनीशला भेटायला नाही. हो रजनीश, दुर्गादेवीची पद घेतली. जोपर्यंत आपला स्टुडिओ वाचत नाही आणि आपली फिल्म पुरी होत नाही तोपर्यंत ही त्यागाची वस्त्र आपण उतरणार नाही. चला. अरे कोण? अरे राजा भाऊ, कुठे चालला? चालला कुठे? मुंबईला. ही गाडी मुंबईला? आई ग. आलो अरे. चलो सीधा जाना. ये है मेरा दोस्त का होटल. अरे यार शशि, तुम है किधर? अरे क्या बात है. ठीक है, ये लो मैं खास दोस्त लोग हैं, कलापुर के कलाकार लोग हैं. हेलो हेलो, नाइस मीटिंग यू ऑल. अरे आपके दोस्त मेरे भी दोस्त है, बोलो क्या सेवा करो इनकी. ये लोग यहाँ पर मेहमान बन के रहेंगे. क्या बात करते हो यार, होटल तो तुम्हारा ही है. पास्कल, सर, इनके रूम का बंदोबस्त कर दो. नो प्रॉब्लम, नो प्रॉब्लम. अच्छा जी, मैं चलता हूँ. अच्छा तुम लोगों का बंदोबस्त हो गया है, मैं निकलता हूँ. ओके, बाय. चलिए चलिए चलिए. नमस्कार मंडळी, नमस्कार. नमस्कार. आर यू ऑल हॅपी? हो, आम्ही नाही हिप्पी. हे तुझ्यामुळे होतं बघ. मी हिप्पी म्हणालो नाही, हॅपी. आपलं सगळं कुशल आहे. एनिवे, मी या हॉटेलचा मॅनेजर सत्यगोपाल. या 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 या. जरूर सांगा मला. छान आहे, छान आहे. तरी पण बाहेरची काही असेल एखादी अडचण तरी सांगा. आय एम देअर टू हेल्प यू. नाही म्हणजे खरी अडचण पुढेच आहे. त्याचं काय की आम्ही एक मराठी फिल्म तयार करतोय आणि त्याच्याकरता आम्हाला हिंदी मधले मोठे मोठे स्टार्स हवेत गेस्ट म्हणून. येस, आय मीन धर्मिंदर, हेमा धर्मिंदर. चालेल चालेल. अरे तू जेव्हा इथं हिरो बनायला आला होता ना, तेव्हा तुमच्यासारखा याच हॉटेलमध्ये राहिला होता. अरे त्याच्याकडे पैसे नव्हते, मी त्याला मदत केली, पण अजून तो विसरला नाही. जेंटलमॅन, रिअल जेंटलमॅन. मग जाऊया की धर्मेंद्रकडे. चला की. जरूर जरूर, पण त्याला एक तोहफा द्यावा लागेल. तो हा म्हणजे भेट, नजराणा, एक बाटली तरी, नाही तर बाई. नाही, आपल्या बाळाला बी बाई द्यायचं जमायचं नाही बघा. हा, आता बाटली म्हणाल तर ही बघा. व्हॉट नॉनसेन्स. अरे एवढ्या मोठ्या 10 लाखाच्या हिरोला ही नारंगी असली दारू? नो 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 नो. अरे त्याला मानाचा मुजरा म्हणजे रॉयल
सॅल्यूट द्यायला पाहिजे, रॉयल सॅल्यूट. अहो मग दोन्ही हाताने करू की त्याला रॉयल सॅल्यूट. अहो जर साष्टांग नमस्कार सुद्धा घालू. नो 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 नो, रॉयल सॅल्यूट म्हणजे सलाम नाही, ते एक उंची दारूचं नाव आहे. तुम्हाला जमत नसेल तर आपण अर्धा सॅल्यूट आणू. पण तुमचा तो अर्धा सॅल्यूट मिळेल कुठे? नो प्रॉब्लेम्स, नो प्रॉब्लेम्स. माझा एक मित्र एअर इंडिया मध्ये, त्याच्याकडून आपल्याला स्वस्तात मिळू शकेल. तरी पण पैसे किती लागतील? फक्त 200 रुपये. नुसत्या अर्ध्या सॅल्यूटला 200 रुपये? अहो एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही? कुठून आणणार? व्हॉट नॉनसेन्स. 10 लाखाचं मार्केट असणाऱ्या हिरो साठी 200 रुपये खर्च करता येत नाहीत. अरे तुम्ही असलं कसलं रे प्रोड्युसर्स? नाही पैशाचं काय देतो ना. पैसे काय दॅट्स व्हेरी फाईन. मी अर्ध्या तासात अर्धा सॅल्यूट घेऊन येतो आणि नंतर मग आपण धर्मेंदरची अपॉइंटमेंट ठरवू. इज दॅट ओके? गुड लक अँड गुड बाय. बोला काय म्हणता? मॅनेजर पाहिजे मला, मॅनेजर. दाढीवाले? हा ते काळा गॉगल वगैरे लावलं होतं ना ते. अहो आमच्याकडून 200 रुपये घेऊन गेले रॉयल सॅल्यूट साठी. पाहिजे आम्हाला. अहो सद्ग्रस्त कसला पक्का लफंगा असेल, लफंगा. मुंबईत असले जंटलमन डाकू पदोपदी भेटतील तुम्हाला. सावध राहा म्हणजे झालं. काय चित्रपती, अरे 200 रुपयाचा रॉयल सॅल्यूट त्याच्या घशात आणि 5 रुपयाची नारंगी आपल्या खिशात. आता काय जाऊ दे, पहिला डाव भूताला. आता याच्या पुढे मध्यस्थी काही नको. डायरेक्ट ऍक्शन. अंदर जा रहा है, हेमाजी को मिलना है. अंदर जाना मना है. ये 5 रुपये ले ले. रिश्वत का 5 रुपये. 5 रुपये बड़ा हीरो बनने. नमस्ते नमस्ते नमस्ते. मुकरी साहब से मिलना है. नहीं मिल सकता भाई, नहीं मिल सकता. अरे भाई जरा 1 मिनट में हम अंदर नहीं मिल सकता. नहीं मिल सकता. अच्छा ये तो बोलो मुकरी साहब घर में है? हाँ है. क्या कर रहे? हमाम खाना में. हमाम खाना? हमाम खाना क्या है? नारे नारे मेरे सपनों की रानी मेरे सपनों में आजा, ओ मेरे सपनों की रानी मेरे सपनों में आ, मेरे सपनों की रानी, ओ सपनों की रानी, फूलों से खिल के और दिल में बस के, फूलों से खिल के दिल में. ये क्या बदतमीजी है? कौन हो तुम लोग? अब हम फरिश्ते हैं. यानी कि देवदूत. फरिश्ते? हाँ. देवदूत? हाँ. तो यहाँ क्यों ऊपर क्यों नहीं मरते? लोग आपको मस्का लगाते हैं. हम साबुन लगाते हैं क्योंकि मस्का नहीं लगा सकते हैं. साबुन लगाते हो? नहीं लगाते. मगर ये साबुनबाजी क्यों? साबूबाजी इसलिए कि हम लोगों ने बाबूबाजी छोड़ दिए ना. बाबूबाजी छोड़ और तुम देवदूत हो. हाँ. मगर तुम हो कौन? द ग्रेट चार्ली चॅपलिन ऑफ इंडिया. हे महाराष्ट्राचे लेखक, दिग्दर्शक आणि कवी राजा भाऊ जी. राजा भाऊ, आपसे मिलके बड़ी खुशी हुई. और आपकी तारीफ. अब ये महाराष्ट्र के असरानी. क्या हुआ? थोड़ी घसरानी हो गई. बजरंग जी. बजरंग जी, बड़ी खुशी हुई. और आप? हे म्हणजे आमच्या मराठीचे मुकरीजी. मुकरी? तो फिर मैं कौन हूँ? जी आप तो असली मुकरी जी है और ये है डमी मुकरी जी, मराठी के. आप डमी मुकरी है. आपसे मिलके बड़ी खुशी हुई. पण मी असा विचारतो की हे
खिड़की मधून याची कलाकारी कशाला? नहीं वो म्हणजे उसका क्या है कि वो दैव देता है मराठी तर ते काय की दैव देतं छप्पर फाडून आणि आम्ही कलाकार येतो खिडकीत तोडून. तुमच्या चावीने आमच्या नशिबाचा दरवाजा खोलायला. माझ्या नशिबाने तुमचा दरवाजा खोलेल याची तुम्हाला खात्री आहे? म्हणजे सांगतो ना त्याचं काय की आम्ही सगळे म्हणून एक कोऑपरेटिव्ह फिल्म सुरू करतोय. आम्ही कलापूरचे रहिवासी आहोत. कलापूरची? हा. तुम्ही तिघे कलापूरचे? आपल्या आबासाहेबांचे? केले? मला फार आनंद वाटला. मग माझा एका मी सांगतो तुम्हाला आम्हाला आमचा स्टुडिओ आर्टिस्ट म्हणून काम करा. आमच्या नशिबाचा दरवाजा उघडून टाका. मी तुमच्या दिग्गजी काम केला आणि तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडला समजा. थँक्यू व्हेरी व्हेरी थँक्यू. किधर जा रहे भाई? अरे चलो दादा मेहरबानी करो ना. काका आम्हाला वाचवा. काका जी हमें बचाइए, हमें बचाइए, हमें बचाइए. तुम मेरी गाड़ी के नीचे आते हो और फिर मुझे को बचाने के लिए कहते हो. क्या बदतमीजी. माफ करना, आपसे मिलने के लिए हमें नाटक करना पड़ा, वरना आप जैसे बड़े कलाकारों को मिलना बड़ा मुश्किल है साहब. त्याचं काय काकाजी, आम्ही मराठीचे छोटे कलाकार आहोत. कलापूरून आलो आहोत. आमचा स्टुडिओ शुगर किंग भुजराव आणि त्याचे ते गार्दी खत्म पर उभा आहे. उनसे हमें बचाइए. अच्छा ये बात है. हा. तो मी काय करू शकतो. त्याचं काय, आम्ही मराठीचे सगळे कलाकार एकत्र येऊन स्टुडिओ साठी एक कोऑपरेटिव्ह फिल्म तयार करतो. त्या फिल्म मध्ये आपण गेस्ट आर्टिस्ट म्हणून काम करून आम्हाला मदत करा. तेव्हा आपण नाही म्हणू नका. मी काम केलं तर तुमच्या स्टुडिओ वाचेल. तुम्ही काम करेल. थँक्यू. माझ्या गाडी छोडा. बेसोला. थँक्यू सर. राजेश खन्ना जिंदाबाद. कलाकारांचा अटकेबार झेंडा, कलापूरच्या कलाकारांचा अटकेबार झेंडा घ्या. कलापूरच्या कलाकारांचा अटकेबार झेंडा. हा देतो थांबा. हे घ्या हा पेपर. काय रे, काय झालं, काय कशाला कुकलतोयस? हे वाचा. काय वाचा, काय त्यात? आई कमिंग सून राजेश खन्ना इन मराठी फिल्म. त्या पुजाराच्या राजाची एवढी मजल गेली काय? पैसे भुजंगरावाने गोष्ट सांगितलीच पाहिजे. तुम्ही तेवढंच करा. अरे वा कमालच केलं मुलाने. गोविंदा गोविंदा लवकर रिक्षा घेऊन आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचंय. मला डॉक्टरने अरे डॉक्टर गेला खड्ड्यामध्ये. माझ्या मुलाने काय पराक्रम केलाय बघ. हाय रे बघ अरे राजेश खन्ना मेमूर कोकण जा लवकर रिक्षा घेऊन ये. सही कुठं करायची. हा मला माहितीये. उगाच उभं राहून दाखवण्याची काय गरज नाही. बघा खाली सांगताय आम्हाला. चला फुटा येत ना. हो सेक्रेटरी काय बॅलन्स शीट तयार आहे काय? आहे ना तयार आहे. हा मग तयार आहे काय? घरी काय पूजेला ठेवलं काय? सांगा बघू. फायदा किती झाला अंदाज सांगा. फायदा काही झालाच नाही साहेब. तोटाच झाला. 25,270. 25,270. मारू काय तुम छेटर. एकदम चीप. तुम्हाला पेड सेक्रेटरी कशाला गेलो? याचा तोटा वाचायला. तुम्ही सेक्रेटरी, हे टेक्निकल डायरेक्टर, हे कोण PRO, हे अकाउंटंट, आणि तुम्ही कोण आहे? तुम्ही ते चीफ इंजिनियर. सगळे काय हे बघा तुम्हाला सांगतो, तुला साखर कारखाना जर तोट्यात गेला तर अख्खा भारत देश खड्ड्यात जाईल. कळलं काय? भारत कसा खड्ड्यात जाईल? आहे का? अहो कारखाना जर फायद्यात गेला तर विकासाची कामं लय जोरात. लघु उद्योग, ग्राम्य उद्योग एकदम तेजीत. लिहून घ्या. काय झोपला काय तुम्ही? नाही. आणि कारखाना जर तोट्यात गेला तर आपल्या पूज्य बापूजीच्या स्वप्नांचं वांग होईल. स्टुडिओ विकत घेता येणार नाही. पिक्चर काढता येणार नाही. समजलं का? तुझ्या काय झालं साहेब? घात झाला. काय झालं? पिक्चर इसरा आता. तो शिवराज स्टुडिओ आता तेजीत येणार आहे. साहेब घात झाला. हो मॅनरलेस. मीटिंग मध्ये घुसून मध्येच बोंबलायला काय आगच लागली. कुठं? तुमच्या माग. तुझ्या आलं. साहेब वाचा. साहेब हे वाचा. आपण कधी बोलत नाही. आपला समजा कारभार मराठीतनं चालतो. अहो साहेब त्या राजाच्या पिक्चर मध्ये राजेश खन्ना काम करणार आहे. वाचा. तुम्ही वाचा. वाचा. राजेश खन्ना इन मराठी मूवी. बस कळलं. आमच्यावर लय खरा प्रसंग आलाय.
आताच्या आता समजा शेअर होल्डरांची आणीबाणीची सभा बोलवा. अहो पण साहेब त्यांना सांगणार काय? आम्हाला थोडा विचार करू द्या. कुणाला गटवायचं आता? प्रॉब्लेम आहे ना अजून, तर ब्रह्मचार्याला गटवायला नको. परवीन, हाँ जी. ये क्या अपनी पिक्चर का गाना आ रहा है रेडियो में? नहीं साहब, कोई हिजड़े लोग आए हैं. वो लोग को हिजड़ा नहीं बोलना, दोस्त बोलना. ये ले, ये 50 लाख रुपए का चेक उनको दे दे. ये महमूद भाई ने 50 लाख का चेक भेजा है. अजी हमें 50 लाख नहीं चाहिए, हमें महमूद भाई जान से मिलना है. वो काम में है, घोड़े देख रहे हैं. घोड़े घोड़े नहीं तो क्या? कर उनसे कहना घोड़े के बजाय थोड़े हमें भी देगा. नहीं मानते साहब, उनको आपको मिलना है. क्यों, पैसे नहीं मांग रहे? नहीं, ऐसे ही मांग रहे. ला इधर, लाख का करोड़ कर दे. ये ले, उनको बोलो ये करोड़ रुपए का चेक ले लो और वो अपने लिए कॉलेज खोलो हीरो के लिए. भाईजान ने आपके लिए 1 करोड़ रुपए का चेक भेजा है. आप अपने लिए कॉलेज खोलो. अजी 1 करोड़ रुपया आपके भाईजान के सामने कुछ भी नहीं है. हम भाईजान को भेज दे बाहर. मेरी गोटे में रुपरी गोटे में कचराई गली मेरी माँ. ये क्या भानगड़ है? करोड़ रुपए का चेक दिया फिर भी आप लोग नहीं जाते, क्या बात है? आपने हमें 3 फिल्म में चांस देके आर्टिस्ट बनाया. आप चीफ मिनिस्टर बना रहे हैं, हमें भूल गए क्या? हाँ जी. देखो, अगर मैं आप लोगों को भूल जाता, हाँ, तो फिर अपनी पहली पिक्चरों में क्यों लेता? आज मैंने तुम लोगों की पोजीशन ऐसी कर दी है जैसे कि रेखा, जीनत अमान, हेमा मालिनी, नीतू सिंह और अब हीरो जैसे कि धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जितेंद्र, ऋषि कपूर, ये सब तुम लोगों के साथ में काम करने की. चीफ मिनिस्टर एक ऐसी पिक्चर है जिसमें मैं तुम लोगों को नहीं ले सकता, क्योंकि ये वो एक कंट्री के लिए पिक्चर है. उसमें ये बताया गया है कि हाउ ए लीडर कैन हेल्प द कंट्री एंड हाउ पीपल कैन हेल्प द कंट्री, एंड आई डोंट नो हाउ यू पीपल कैन हेल्प द कंट्री. यू आर राइट, मैं भूल गया था. लेकिन तुम लोग को चाहिए क्या? हमें आप चाहिए. आज उसके लिए आपको मेरी बीवी से पूछना पड़ेगा. नहीं जी, आप गलत समझ रहे हैं. हाँ जी. तो फिर असली बात क्या है? हम एक मराठी फिल्म बना रहे हैं. उसमें आपको गेस्ट आर्टिस्ट करके काम करना होगा. अरे मेरी जान, तुम लोगों के लिए मैं काम नहीं करूंगा तो और किसके लिए करूंगा? दुखला का? हम वो नहीं है. वो नहीं है. अरे ये क्या, मैं देख रहा हूँ आप लोग वो नहीं है. हम कलापुर के आर्टिस्ट है, फिल्म के मराठी के छोटे. मराठी फिल्म के छोटे आर्टिस्ट. देखो भाई, मेरी एक बात पहले सुनो. छोटा बड़ा कुछ नहीं होता. मराठी हिंदी कुछ नहीं, ये सब हिंदुस्तानी बात है. अब मराठी फिल्म का एक आर्टिस्ट है जिसका नाम है डॉक्टर लागू, जो सबके पीछे लगा हुआ है. सबकी छुट्टी कर दी है ना? भाईजान, हम लोग एक कोऑपरेटिव फिल्म बना रहे हैं. हमारा स्टूडियो बचाने के लिए कलापुर का. अच्छा, कला. हाँ जी. आप उसमें एक काम कीजिए एज ए गेस्ट आर्टिस्ट. हाँ, मैं डेफिनेटली करूंगा और वो स्टूडियो को भी बचाऊंगा. लेकिन मेरी एक कंडीशन है. बोलिए. ये कलापुर के नजदीकी कोल्हापुर. बिल्कुल. मैं काम करूंगा आप लोग की पिक्चर में, तो आप लोग कोल्हापुर से 1 दर्जन कोल्हापुरी चप्पल मेरे को प्रेजेंट करें. जरूर लाएंगे. पहनने के लिए नहीं, मेरे सर पे मारने के लिए. अरे हट, काय सांगतो तू? आपण धुवा उडवणार, धुवा त्या राजाचा. आपण फक्त सिगारेटचा धुवा उडवणार आणि तो राजा तो उडवणार सिगरेटून लज्जतदार नाट्य. अगदी बरोबर.
बघा बघा राजेश काय, महमूद काय, झीनत अमान काय, आपल्या हातीत काही लागणार नाही. तो स्टुडिओ पण गेल्यातच जमा. त्याच्यावर पण आपण एक आयडिया काढलेली आहे. त्याला आपण 3W जाळ्यामध्ये गुरफटून टाकूया. पण 3W म्हणजे काय? हा, मला वाटलं तू विचारणार. पहिला W म्हणजे वाईन, म्हणजे काय, बाटली. दुसरा W म्हणजे उमान, म्हणजे बाय. तुला कळलं बरं. आणि तिसरा W म्हणजे हेल्थ, म्हणजे पैका. आणि चौथा डब्ल्यू म्हणजे LBW. म्हणजे तंगडी तोडणं, तिघांच्या दांड्या गुल. जगदीशराव, अहो तुम्ही गप बसा आता. साहेब, तुम्ही सिरियसली सांगा की तुम्ही एक्झॅक्टली कुठला बंदोबस्त केलाय? तर बंधूनो आणि त्यांच्या बहिणी सारखी सारखी भाषण करून बंधूनो म्हटलं की त्यांच्या बहिणींची सवय झाली आम्हाला. हसण्याचं काम नाही, प्रसंगाचा सिरियसनेस लक्षात घ्या. परिस्थिती लय कडक असली तरी आपल्याला भेण्याचं काय कारण नाही. त्या राजाने पार्टीचा अश्वमेधाचा घोडा सातपुडा पर्वतापाशी अडवण्याचा आपण पक्का बंदोबस्त केलेला आहे. पण तो कसा? कसा? मालक, बंदोबस्त मस्तच आहे. ह्या बंदोबस्ताचा त्या बंदोबस्ताचा संबंध काय? हे मादक सौंदर्याचं रॉकेट 2W संघ म्हणजे दारू आणि पैक्या संघ त्या राजावर सोडायचं. मग तो खल्लास. लय बेस्ट. साहेब, आपण याचा चाचणी प्रयोग करून पाहूया का? आपण आपण नाही तर आम्ही. ही चाचणी फक्त आम्ही स्वतः मॅनेज डायरेक्टर करणार. मग आम्हाला बघायला काय सत्यनारायणाची पूजा आहे काय? आणि आम्हीच बघणार. म्हणजे सामुदायिक नेतृत्वावर तुमचा विश्वास नाही? सामुदायिक नेतृत्वावर विश्वास आहे, पण तुमच्यावर नाही. हे रॉकेट सुटणार केव्हा आणि त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे सुंदरा सातारकर. रॉकेट आजच सुटणार आणि दुश्मनावर उद्या आदळणार. हे बघा, आम्ही 3 माणसं आहे. 3 माणसाचे व्यवस्थिशीर जागा होईल अशी रूम द्या. क्या नाम है? सुंदरा सातारकर. रूम नंबर 9. रूम नंबर 9. चल. 7 नंबर, 8 नंबर, पुढे बघ. 9 नंबर. ही एंट्री कोणाची? हो दाजी, ही खोली आमची आहे. आमची खोली आमचीच आहे, पण जावा की आमचंच पाहुणं म्हणून. आम्ही काय बी कमी पडू द्यायचं नाही तुम्हाला. आम्ही करतो की मॅनेज तुम्हाला. बोला, खोली नंबर काय तुमचा? खोली नंबर 9 नंबर. 9. व्हेरी फाईन. अहो थोडासा झालाय. यो कंचा? खेळाचा प्रताप. हा इंग्रजी 6 आकडा आहे ना, असा फिरला आणि 9 झाला. असं वय. सॉरी हा पाहुण. असू दे चालेल. गमत्या, त्या मॅनेजरला पकड बघू आणि त्याला म्हणा 9 नंबर कांचा आहे तो दाखव आम्हाला. अहो मॅनेजर कशाला, मी दाखवतो की. बाजूचा आहे ना तो 9 आकडा. असं वय.
अरे अरे ऑर्डर दिल्याशिवाय चहा मला पाठवलं. अरे बाबा 6 नंबर आहे चहा घेऊन जा ना. तिकडच्यासाठी मॅच ऑर्डर दिली आहे चहाची. इकडच्यासाठी का वा मग तुमच्यासारख्या बड्या कलाकारांचा बड्या माणसांचा सत्कार पाहुणचार नको बाई करायला. घ्या. हो पण तुम्हाला चहा माझा आत्ताच झालाय. मग आमचंही आता झालंय. मग काय झालं? आपण असं करूया काय? शेअर करूया. शेअर म्हणजे काय? म्हणजे अर्धा अर्धा म्हणजे मी अर्धा तुम्ही अर्धा असं बाई चालेल की. घ्या की घ्या ना हे चंद्रमा रात तुमचं तर लईच आवड दिसते. नाही चावट नाही हो गाणं म्हणतोय. टेस्टफुल आहे अगदी झकास. काय? चहा असणारच. सुंदराबाईंचा गुलाबी चहा आहे ना तो. गुलाबी चहा आज रात्रीला. आज रात्री होय म्हणजे आमची रंगीत संगीत बारी. आज आमची जुगलबंदी आहे हनुमान मंदिरात. हो का आणि बरं का पाहुणं तुम्ही माझं स्पेशल गेस्ट म्हणून यायचं. काय बाया त्यांचं ना हा लखूजी लेकरू आले. या तमाशा परिषदेचा सेक्रेटरी इंदू जांभीकर. हिला आम्ही चांगले होते. ये इंदू बस. अरे सिनेमात बी काम करतो. अरे आम्हाला चांगलं माहिती. अहो हिला काय आईलाच आम्ही चांगलं. तुम्ही पहिलं बघा कॅबिनेट. बघतो तुझं कसं समारंभाला आपले कुटुंब मंत्री अहो लाडकी राहिलं. ईश्वरी तर लाकडे ईश्वरी तर लाडके कुटुंब मंत्री लखूजी लेकुरवाळे हजर राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाची खूप शोभा केली. याबद्दल तमाशा परिषदेच्या वतीने कुमारी सुंदरा सातारकर पुन्हा फुलाची टाकळी म्हणून हा त्यांना अर्पण करतील. आणि त्यांच्या भगिनीनो आमच्या मातानो आत्ता जो काही पाहिला तो फारच भरमाल झाला. हे जे तमाशा गरीब कलाकार शब्द राहिला. हे गरीब तमाशा कलावंत तळागाळातले गाव कुसाबाहेरचे फार मोठे कलावंत आहेत. फार बाल गंधर्वापासून सवाई गंधर्वापासून कुमार गंधर्वापासून ते फार आपल्या छोटा गंधर्वापर्यंतची परंपरा अशी म्हणजे आणली त्यांनी. आणि ही दिंडी आहे ही आपल्या परंपरेची दिंडी ज्ञानोबापासून विनोबापर्यंत अशी म्हणजे चालत आली आहे चालत राहणार आहे. काय सांगत होतो की हे तमाशा कलावंत साधी सुधी माणसं समजू नका. फार फार म्हणजे फार फार मोठे कलावंत आहेत नाही का. तर माझं असं म्हणणं आहे की या मंडळींनी परंपरा सोडू नये. ही दिंडी अशीच न्यावी काळ पुढे न्यावी. आम्ही पाठीचे. हा तमाशा केव्हापासून सुरू झाला तुम्हाला ठाऊक आहे का? ठाऊक आहे का तुम्हाला? नाही ना. मी सांगतो. अहो ही कला तमाशाची साम्य वेदापासून चालू आहे. बोला. आणि
चंदूनो, पहिला तमाशा सुरू कुणी केला? कोण पहिला तमाशगीर कोण? किसनराव वासुदेव यादव, अहो साक्षात भगवान श्रीकृष्ण. आणि सुरू केला कुठं? ओपन एअर थिएटर, यमुना काठचं वृंदावन. काय झोपीचं होत्या, गाठ होत्या, मजा चालू होती नुसती. म्हणजे एक प्रकारची रोजगार हमीच होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे त्यांची गरिबी हटत होती. भानगड काय झाली? भांडवलदारांचा, प्रतिष्ठितांचा शाश्वत राजा, प्रस्थापितांचा राजा कंस महाराज यांनी भानगड काय केली? पॅरलल दुसरा फळ निर्माण केला. झाली का नाही भानगड? आता पॅरलल दुसरा फळ निर्माण केला. हे असल्या भानगडी पूर्वीपासून आज सगळ्यात चालू आहेत बघा. त्यामुळे गंमत काय झाली? मग किसन देवानी मथुरेला ज्या गवळणी जात होत्या त्यांच्यावर निर्यात बंदी केली. बघा सामाजिक प्रॉब्लेम आपल्या कलेमध्ये कसे अवतरतात. ही निर्यात बंदी म्हणजे आपल्या तमाशातली आजची गणगवळण निर्यात बंदी अडवायचा. मला काय म्हणायचंय की या सामाजिक असल्या चळवळी काळानुरूप आपल्या आपल्या कलेमध्ये आल्या पाहिजे. म्हणजे जसं आता कुटुंब नियोजन आहे, नसबंदी या आल्या पाहिजे. बरोबर ही तुमची आदाची. या प्रसंगी आनंदाच्या मी एक आश्वासन देतो की आमच्या सांस्कृतिक खात्यातर्फे तिला आम्ही फॉरेनला पाठवू. तिला लंडन न्यूयॉर्क दाखवल्याशिवाय आम्ही सुट्टी सोडणार नाही. एवढंच काय, पण तिला सुद्धा सोडणार नाही. मला काय सांगायचंय, कुटुंब कल्याणाची पेरणी आपल्या लावणीतून करावी, नसबंदी शिकवावी. त्यामुळं काय होईल? आपल्या सगळ्या समाजाचा उद्धार होईल. वा 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 जबब, पोरीला चांगली तयारी केली. काय नाचले, गाणं काय गायलं, दिल एकदम खुश झाला. त्याची मानत आहे म्हणा, खाण तशी माती, शिंपलं तसं मोठी. ये बाई सुंदरा इथं. असू द्या. वा 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 वा, काय रूप म्हणायचं, जसं रूप तसं गाणं, जसं गाणं तसं नाचणं. खरं सांगू आम्हाला इथं नाच गाणं बघता बघता एकदम कविताच आठवली बघ. सुंदरा कवळी कवळी जशी पठ्ठे बापूरावची पवळी. आपण कौतिक केलं तर आमचं नशीब थोर म्हणून. आपलं पाय लागलं, आमचा तमाशा पवित्र झाला. घेतलं आमचं म्हणजे काय, लोककलेला उत्तेजन द्यायचं म्हणजे आमचं कर्तव्यच आहे. बरोबर आहे. तू असं का करत नाही? काय पोरीला शिबिरात का नाही पाठवून? म्हणजे नाच गाणं वगैरे काय, म्हणजे सगळ्या अर्थांची अशी प्रगती झाली पाहिजे. दुसरं काय? जाऊ राहते काय बैठक नाही बा, काय बी बैठक बिठक नाही. आपण आता निघा. आपण आता पब्लिक नेत, मोठी माणसं. पहिल्या वाणी इथं थांबून कसं चालल? खरं सांगू शकू, तुमचं असलं बघितलं ना सगळं इसरावशी वाटत. पूर्वीच आपलं ते सगळं म्हणजे आठवणी अगदी असं फार उचंबळून येत आहे अगदी. जाऊ का? एक काम कर, काय तिला दिग बंगल्या पाठव. चहा पाण्याला दुसरं काय फार आवडली. जाऊ काय? जातो रे. गोड आहे. रात्री झोप नाही यायची मला आज. ह्यो कसली जनसेवा करणारा लेकरूवाळा बया, ह्यो तर चिकटेच आहे. कसली कसली माणसं भेटतात बया आम्हाला. ते जाऊन दे. बरं का पाहुण्यानो, आता तुम्ही आमच्या संगत चला. आमची गाडी पण आहे आणि एकाच लाजवरती तर आहे आपण, नाही का काय? एक मिनिट, ते नाहीत ना तिथं? ते आणि कोण बया? अहो ते लेकरूवाळे. ह्यो आणि कशाला येते तिथं तडमडायला? तुम्ही चला आमच्या संग. या ओ पाहुणं, तुम्ही बी या की. बसा. हा जावा तुम्ही. आणि हे बघ, उद्याला आपल्याला समजून निघायचंय, तेव्हा समजायचं तयार राहायला सांग बरं का. खरंच बया, आज तुम्ही मला सांभाळून नेलं. हो ना? चालू राहिलं तर जन्मभर सुद्धा सांभाळतील. आम्हाला सांभाळतच आहे की.
संभारे मनाची बात सोड यार. पण सुंदर आहे तुझं तमाशातलं काम बघितलं आणि डोळ्याचं आणि कानाचं सार्थक झालं. चला काहीतरीच. खरंच अगं आमच्या पिक्चरची तुला हिरोईन करायचं आम्ही ठरवलंय. खरंच म्या सिनेमाची हिरोईन. खरं सांगतायस ना मग माझ्या गळ्यात छान घ्या बघू. तुझ्या गळ्याची शपथ. अगं आहे हे म्हणतात मी सिनेमाची हिरोईन. का पाहुणं जेवण आधी थोडस तिरत. तुझे मी घेत नाही. आता शेणी मातलं असून सुद्धा शेण घालवाया घेत नाही म्हणजे कम्मालच आहे की. मूडच नाही. खर तर उद्याची चिंता आहे. कशाची हो? कच्ची फिल्म विकत घ्यायला अजून 1,000 रुपये कमी पडतात आम्हाला. 1,000 रुपये? एवढंच वय? हे घ्या असतील 1,000-1,200. असंच काय तुमच्याकडून? नाही नाही नाही. खरं सांगू हे पैसे नाही तुमचा मनाचा तोडा आहे. माझी आण आहे तुम्हाला. नाही म्हणू नका. घ्या. तुझं उपकार कसं काय फेडू मी? आमच्यावर उपकार करून त्यात काय मोठंसं. 8-10 दिवसाचा लय अटीतटीचा दौरा आहे आमचा. आमच्या संगती राहा मदत म्हणून. दर एक मुक्कामी जुगलबंदीचा सामना आहे ती. आणि तुम्ही संगती असला की कशाची फिकीर वाटायची नाही. लय आधार वाटत मला. मग येशीला ना संगती? नाही ते ठीक आहे हो पण ते आमची पिक्चरची सगळी कामं म्हणजे ते पण कच्ची फिल्म घेऊन कोल्हापूरला गेलंच पाहिजे. जाशील अहो. ओके देन सॉरी. हे बघा 15 दिवसांनी भेटू मग. अच्छा. म्हणजे तू सातारकर बरोबर जायचं निश्चित केलंयस. राजा लेका असल्या फंदात पडशील तर फुकट आपटशील. सावध राहा बाबा. सावधच आहे मी. सावध सावध नाही राजा सावध आहेस तू. तुझ्या सुंदराच्या जाळ्यात पुरा अडकलायस. पोलीस नाही. अरे उलट पक्षी या 10 दिवसाच्या दौऱ्यात मीच तिला लटकवतो की नाही बघ आपल्या फिल्मसाठी. लटकवतोय खोटं नाही सांगत. म्हणजे बघ आता मला म्हणायचं काय की तमाशाची कला म्हणजे लोककला म्हणजे मला जवळून बघतील नाही. आणि आपल्या फिल्म मध्ये जे तमाशाचे सिक्वेन्सेस आहेत ना ते मला जास्त म्हणजे डेव्हलप करता येतील. तुला सीन डेव्हलप करायचे की प्रेम डेव्हलप करायचंय? लेको हीच माझी परीक्षा केलीत काय? जाऊ दे मरू दे फरक. मी काय म्हणतो नाहीतर तुम्ही आता कच्ची फिल्म घेऊन कोल्हापूरला निघालात तर आबासाहेबांना सांगून अमरलालजींबरोबर सौदा पक्का करून टाका. नंतर डिस्ट्रीब्युटरची पत्रव्यवहार वगैरे करा. दरम्यान मी 15 दिवसामध्ये पोहोचतोच. वा छान छान कामाची वाटणी केली. म्हणजे आम्ही अमरलालजींबरोबर कामाच्या खातेऱ्यात आणि करणी बरोबर म्हणजे दौऱ्यात. तू खरंच वसंत सेन आहेस म्हणून या निर्धन चारुदत्तावर फिदा झाली. बया तुम्ही निर्धन कसं? तुम्ही तर माझं धनी. सुंदरा आईच्या नसत्या वेळेला तुझ्या आईची हात. असं काय करतायस? मला त्यावेळेला हट्ट बरा नव्ह. कसला हट्ट? काय ग आई कशाला हाक मारलीस? हे बघ ते असलं चाळ करशील तर म्या तुझी आई नाही ना तू माझी मुलगी नाहीस. अगं पण हे मी केलं तरी का असं? हे बघ उडत्या पाखराची पाखर मोजणारी बाई आहे मी. हे विसरू नकोस. त्या राजाची मिठी म्हणजे मगर मिठी आहे समजलीस? अगं पण आई तूच तर म्हणाली होतीस ना की त्याला नादी लावू म्हणून. तिला नादी लाव पण तू नादी लागू नकस. त्याची शिकार कर पण तू शिकार होऊ नकस. अगं आई तू माझी गुरु असल्यावर माझी कशी का होईल शिकार? घाबरू नकस. आईपेक्षा बेटी सवय होईल बरं का. खरंच ग बाय मग कसली काळजी? काळजी? अगं काळजी नाही कशी. आपण त्या कोल्हापूरच्या पाटलाचं काम करतोय खरं पण महिन्याभराचा खुराक तरी पाठवला का त्यानं? अगं होय खरंच की. शाणी ग बाय माझी. आताच पत्र लिहून टाकतो त्या भुजंगरावांना. 5,000 रुपये पाठवून देणे. पैसे एवढ्या ताबडतोब कसं काय पाठवणार? त्यात काय अब्रू तर तुम्ही नका. अब्रू काय ना आपल्याला परवा नाही त्याची. मग आमचं काम 5,000 रुपये आणि आम्ही देतो ते पत्र घेऊन चांदा.
त्या कामासाठी 5,000 रुपये कशाला साहेब? हो त्या कामासाठी ना या कामासाठी म्हणजे मी अच्छा अच्छा. अहो, वकिलाची कोण आहात? अहो साहेब असते ते 5,000 रुपये आणि ते प्रेमपतूर छबुबाईकडे पाठवायचे आहेत. असं हा, ठीक आहे. ठीक आहे ना? हा? चला जायची तयारी कर लवकर चला. जी. वा साहेबांच्या नियोजन चातुर्याची कमाल आहे. ए माझ्या चातुर्याचं झालं. तुमच्या चातुर्याचं काय? त्या रामोशाना बोलवलं काय? बोलावलं तर आज रातच्याला बंगल्यावरच येणार आहे. सांगत होतो ना ते. बरोबर. राम राम मालक. काय राम राम गंगाराम काय? हा? असाल तर घ्या भैरोबाची आण. तुम्हीच द्या शपथ. ए जग्या आयला का आधीच कंट्री मारून आला काय? ए कोण तू? ए जांबू यांना ठेव. ही गोष्ट या कानाची त्या कानाला कळली तर कुठं मालक? असं इकडे कळला काय? हे पाप हे वंगाम आहे की. हा पाप लागलं तर मला लागल, तुम्हाला तर पुण्य मिळेल. हा जा देवळात. पाप पुण्याच्या गोष्टी मला सांगता येते. मालक हा काम सोळा आणि फत्ते उरलेलं इनाम काढा. ये येड्या नुसतं इनामच काय वर 8.33 बोनस बी मिळेल. काय मालक? हा हे घे 2,000 रुपये. जगू त्यांचा बोनस देऊन टाक. जी यो बोनस. जगू जी आलं लक्षात. निघालोच मी तिकडं. एक कंटी काय इतकेच दागिने होते का देवीच्या अंगावर? साहेब हो साहेब त्या दागिन्याची यादी ते नंतरही करा. अगोदर ह्या ममद्याची जबानी लिहून घ्या. हो हा ममद्या मंदर डोळ्याचा. काल रात्री ह्यानं देवळातलं कुणाला तरी जाताना बघितलं. अच्छा हाँ ये सच है? हाँ साहब, मैंने मेरी आंखों से देखा. चुपचाप कुछ खुसर खुसर. म्हणजे अंधारातली खडपड साहेब. हाँ साहब, कल रात मैं अपनी खेत से घर वापस जा रहा था तो मैंने मंदिर के पिछवाड़े से किसी लड़के को लपकते देखा. साहब उसके हाथ में कुछ चीज थी जरूर. अच्छा आप ये बता सकते हैं उसकी उम्र क्या थी, कद कैसा था? कट बस इन्हीं के कट का था. और कुछ मालूमात है आपको? नहीं साहब, नहीं साहब. ठीक है आप जा सकते हैं. अच्छा सलाम साहब. ठीक है. काय इन्स्पेक्टर साहेब अहो सलाम काय हुजूर काय कसली आणीबाणी आहे हो. देवीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. झडतीचं काम चालू आहे. कोण चालू आहे? अहो झडती अहो घराघरात झडती चालू आहे. असं काय करताय का? चिनाल बायान चोरीची माया कोण घरात ठेवून घेईल काय? काहीतरी इन्स्पेक्टर. ते काही असू द्या
पण आमच्या साहेबांना प्रोसिजर प्रमाणे जायला पाहिजे. अहो पण चोर प्रोसिजरनं जाईल का? प्रोसिजरनं माल ठेवील का? काय इन्स्पेक्टर? आईला खरंच की. मग साहेब मी सांगतो तसं करा, तुम्ही प्रोसिजर द्या सोडून. हा काय म्हणता? हा ठीक आहे 14-14. हा पण जरा जपून. जपूनच करतो. सर्च जगू काका भुजंगराव पाटील अजून कसे आले नाही तो? बोलवले त्यांना पोरा येतील पण कुणाच्या पापावर पांघरून घालणार नाही ते. आमचे मालक म्हणजे रामशास्त्री बाणायचे आहेत. असू द्या पण तोवर तुम्ही तरी यांना सांगा की हे पाप कर्म इथल्या कोणाचंही असणं शक्य नाही. समजा शक्य आहे साहेब. हे बघा, हे पापाचा घडा या पुजाऱ्याच्या घरात सापडलाय. काय त्यात? ही बघा नथ आहे. ही तर देवीची नथ. बाकीचं समजा दागिने या पुजाऱ्याच्या घरातच असलं पाहिजे. बोलणी सावाची आणि करणी चोराची. विजय चल. नाही साहेब हे खोट आहे, हा अन्याय आहे. हे काय चाललंय इन्स्पेक्टर साहेब? शपथ आहे तुम्हाला देवीची आमच्या घराची आबरू घ्याल तर. चल तू. विश्वास ठेवा साहेब, आम्ही बोटात काटे भरू पण घराड्याला बट्टा नाही लावणार. आमच्या हातून असं कृत्य घडलं तर 7 जन्म नरकात जाऊ. हे ठीक आहे बाईसाहेब, पण मला माझं कर्तव्य केलं पाहिजे ना. आय एम सॉरी, तुम्हाला माझ्यावर पोलीस स्टेशनला यावं लागेल. चला. ठीक आहे. अरे काय चाललंय काय तुमचं दिवसा ढवळ्या? एकदम हिटलरशाही का काय? कशा लोकांच्या गरीब गायना पकडताय? हात झडून पडतील हो, तुमचे हात झडून पडतील. माझा ऐका इन्स्पेक्टर साहेब, जाऊ द्या ना, सोड. काय झालं तुझं? आणि तुम्ही किती बी मोठं पुढारी असाल माहित आम्ही, पण सरकारी कामात ढवळ्या ढवळ ग. हे बी खरं, याचं पण म्हणणं खरं आहे. भुजंगराव, तुम्ही तरी असं करू नका हो. आता तुमच्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार? पण आता आम्ही तरी काय करणार? आमचा पण नाविलाज आहे. सरकारी कामात आम्हाला पण ढवळाढवळ करता येत नाही ना. आता केलं असतं तुमच्यासाठी काय, पण आता काय करणार? अहो साहेब, ही माणसं चोरी करणारी नाहीयेत हो. भुजंगराव, तुम्ही तरी आबा पुजाऱ्यांच्या घराची अब्रू राखा. इन्स्पेक्टर साहेब, अहो चोर सोडून संन्याशाला सुळावर चढवताय तुम्ही. थोडी तरी माणुसकी ठेवा. बंधून आणि भगिनी, हे कायद्याचं राज्य. माणसानं काय पण हातात घ्यावं पण कायदा हातात घेऊ नये. काय बाबा? होय होय. गोरी, तू भेऊ नकोस, मी तुला जामीन राहील. सह्याद्री सारखा मी तुझ्या पाठीशी उभा राहील. चुप चांडाळा, हे सगळं तुझंच कारस्थान असलं पाहिजे. चला इन्स्पेक्टर, आम्ही याला तयार आहोत. चला. तुझ्या मनासारखं झालं बघ. काही कुठं भेटशील का? या माणसाचं बरं वाईट झालं काही जगम आपलं तळपट करेल. पुरी चूप बाई, उगाच मध्ये जास्त नको खाऊ.
सुंदरा तू अप्सरा जलदेवता मनमोहिनी वाहिले हे लावणीचे फूल तुझला साजणी. हे माधू हे हा चल चहा प्यायला. नाही बा मला आता झोपू द्या. मर 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 चहा. नमस्कार राजा भाऊ. काय ओळख दे काय की नाही? तुम्हाला कोणी विसरेल हो. स्पून ना तुम्ही भुजंगरावांचे. बरोबर आहे. आणि इकडे येणं कसं केलं? चहा 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 चाहत्यांबरोबर घ्यायचा असतो. आपण तर माझ्यासारख्या इथं चिंतकाला चमचे म्हणून हिणवतात. चमचे म्हणून तर काय नाव म्हणू? भुजंगरावाच्या डावाला बळी पडलेल्या ना काय वाटेल ते म्हणावं. राजा भाऊ तुमच्यासारख्या एका कर्तबगार माणसानं बाटलीच्या आणि बाईच्या नदी लागावं. एका चौचाल नाचरणीच्या पायातलं घुंगरू बनावं. चौचाल कोणाला बोलताय? चौनावणे माश आहे तो बाड कोण लाल करीन. तो बाड लाल होणं पत्कर पण ते काळ होणं परवडत नाही. बोलून चालून आम्ही पोटारती माणसं. आमची अक्कल गहाण पडली पण तुमची अक्कल हुशारी एका लबाडबाईच्या पदरात जखडली जाणं बरं नव्हं. स्वतःला वकील म्हणवताय आणि असले बेछूट आरोप माझ्या सुंदरावर करताय. बेछूट आरोप नाही पुरावाच पाहिजे. वाचाय पत्र आणि या पातकाची बिदागी. अशी बेईमानी नाही नाही सोनानं माशे माझ्या साध्या बोळा सुंदराकडून असली दगाबाजी नाही होणार. ठीक आहे जशी तुमची मर्जी. आता तो परमेश्वरच तुमचा सांभाळ करो. थांबा वकील साहेब. तुमच्या तुमच्या आई वडिलांची उन्हादृती शपथ घेऊन सांगा. खरंय? अगदी शपथेवर सांगतो. तुम्हाला बर्बाद करण्याचा हा कट आहे आणि नाईलाजानं या कटातला हुकमाचा ताबेदार मीही आहे. तुमच्या वडिलांचा एक विद्यार्थी तुमचा एक चाहता. राजा भाऊ सावध राहा. आताच तुमच्या समोर त्या बेईमान पोरीचा गळाच आवडतो मी. असायला येतं कामा नाही. म्हणजे त्या उद्देशाला घाबरताय तुम्ही? तसं समजा हवं तर. मी भुजंगरावांच्या ड्युटीवर आहे. तुमच्या चांगल्यासाठी सांगतो. आता आणखी काय चांगलं होण्याची अपेक्षा बाळगायची? प्लीज माझ्यासाठी. चबूबाई हो चबूबाई. भुजंगरावांचा मी वकील आहे. त्यांचा अर्जंट निरोप घेऊन आलो. नमस्कार. नमस्कार. बसा बसा. दुगर नाही का सांगायचं नाव आपलं? ते आधी सांगितलं असतं तर मुडद्या या नावाने आमचं स्वागत कसं झालं. बरोबर. सोडणं मग मग बोला वकील साहेब. मोठ्या साहेबांचा काय हुकूम आहे? हुकूम तुमचा. साहेबांनी तो शिरसावध्य मानलाय. साहेब खुश आहेत तुमच्यावर आणि तुमच्या पोरीवर. साहेब फार खुश झाले म्हणता. हो तर तुमच्यावर सोपवलेली कामगिरी तुम्ही चोख बजावलीत म्हणून साहेबांनी हे पत्र दिलंय शाबासकीचं. फक्त पत्र नाही ही 5,000ची बक्षिसी देखील. बक्षिसी की लाच? तू गप गप. साहेब तुला भलता इज्जत करायची भारी हवं. चालायचं. हे बक्षीस घ्या. बघितलं पाटलांचा किती जीव आहे तुझ्यावर. तुझा पण आहे. वकील साहेब लई अवघड काम होतं बघा हे. अहो त्याला अंड्याची शिकार होण्या अगोदर हीच शिकार झाली असती त्याची. आमची भोळी कुळी मेंढी 50 उरळली होती त्या लांडग्यावर. काय ग खरं का नाही? बिलकुल खरं नाही.
राजाभाऊ एक राजा माणूस आहे. आणि आई त्यो लांडगा नव आणि मी बी भोळी खुळी मेंढी नव. मी वाघीण आहे, फिदा झाले त्या वाघावर. वकील साहेब, अहो काय सांगू तुम्हाला. अहो त्या भल्या माणसाला दारूत बुडवला हिनं आणि त्याच्या आयुष्याचा पातेर करायला निघाली. बया बया बया, कुठं फेडीले पाप एक जगदंबा चढा. वकील साहेब, इकडे आम्ही पोरीच्या शिव्या खायच्या आणि भुजंगरावाकडनं बक्षीची किती तर फक्त 5,000 रुपये. साहेबांना म्हणावं मोरल्या महिन्यात आणखीन 5,000 रुपये पाठवा, नाहीतर हे काम दुसरं कुणावर बी सोपवा. बराबर आहे. दुसरा कोण बी तमासगीर हिच्या इतकं वंगाळ काम करणार नाही. तेव्हा साहेबांनी म्हणावं आणि 5,000 रुपये हिच्या डोंबलावरच घाला. कट्ट करू बिकरू फिरलं का काय तुझं. वकील साहेब, हिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. एअरपोर्टच आहे. तेवढा आमचा पाटलाच निरोप पोचवा. जरूर जरूर निरोप सांगतो मी तुमचा. निघतो मी आता. मी देखील जातो छबूबाई. कुठं निघालात तुम्ही शाहीर? तिथं पैसे घेऊन पोटच्या पोरी विकणारा तुझ्यासारख्या बने लावत असं नाही. तिथं काहीतरी गैरसमजूत झाली तुमची शाहीर. गैरसमजूत झाली होती की तुम्ही कलावंतात म्हणून, पण नाही, तुझी पक्की खात्री झाली की कुठलाही पाप करून पोट जाळणारी कलावंतीण असतो त्या बिचाऱ्या पोटच्या पोरीचा जन्माच करणारी. शाहीर, काय बोलता तुम्ही? रातची पावशेर नाही वाटतं अजून. काय डोसकं फिरलं का काय तुमचं? फिरलं होतं आता ठिकाणावर. जातो मी. थांबा रे, मी बी येते तुमच्या संग. थांब. भुजंगरावाने इमान दिले आपण. त्या बेईमानाला इमान त्याच्यावर आणि त्याच्या पैशावर. शाबास सुंदरा. अगं चिखलातलं कमळ आहेस तू, हंगेच्या बनातले तुळ. तुझ्यासारख्या इमानदार आणि निर्मळ स्त्रीवर मी संशय घेतला. मला माफ कर. हे काय करतायसा? मी तर तुमच्या पायाची पैजार. पत्रे घ्या आणि पवित्र करा. आहे भुजंगरावने म्हणावं राखू पिंजरात निसटला आणि त्याच्या संग महिना बी उडाली. आमच्या घरची मंडळी कुठे गेली? बरं घरात तू आला. सगळ्यांना चोरीच्या आरोपाखाली पकडून काय म्हणतो काय? भाजू नको. आबासाहेब आता जामीन घेऊन गेलेले. तू इकडे थांब, तुमच्या बरोबर मी तर पोलीस स्टेशनला जाऊन येतो. साहेब, उमाबाई पुजारी, सुनंदा आणि विजय यांच्या संबंधी जामीन भरल्याचा हा दाखला आहे. ठीक आहे. हवालदार, ठिकाणा सोडून द्या. बरं साहेब, भुजंगरावजी म्हणत होतं त्या भुजंगरावाचा तुमचं मध्ये काढू नका. सांगितलं ते करा, सोडून द्या त्यांना. येस सर. आपण जामीनदार म्हणून मिळाले. ठीक आहे. आई, राजा, तुम्ही खरंच देव माणूस आहात. नव्हे, प्रत्यक्ष देवाचा. देव नव्हे, देव माणूस नाही. माणसाला देव समजण्यात माणूस की मानणारा एक माणूस. बाबासाहेब, एवढा कर्जाचा बोजा असताना एवढा मोठा जामीन तुम्ही. मी नव्हे, देवानंच पाठवला. देवानंच पाठवलं. कालच भजन आणि बंधना अमरराजेकडून 50,000 चेक पाठवला आणि तुमच्या कर्तव्याला पहिली दाद नाही. चला माझ्या बरोबर. तुमच्यासारख्या देव माणसाच्या साक्षीने दान माझा थोबाड करून टाकतो मी. आणि राजा, तुमचा चित्रपट झटपट करू नका, म्हणजे हिंसेशिवाय आपोआप फुटेल त्याचा थोबा. चला, शूटिंग जोरात चालू. चला.
ऑल द बेस्ट. तुझं ताड आहे सगळं गुणगुण ना ते करायचं तुला प्लॅन अरे यो वय वाचला करणार काय देवाची करणी आणि नारळात फेनी. मी त्यांच्या बॉलपटाचा फॉलपट बनवीन. तो कसा डब्बल बॅरल झोकून. डब्बल बॅरल झोकून अरे म्हणतो ए तुझ्या आईला गाडवीच्या आईला डब्बल बॅरल म्हटलं की नुसती तुला दारू दिसते. मी डब्बल बॅरल बंदुकीबद्दल बोलतोय. एका बाजूने शेन्सारचा बिब्बा लावतो आणि दुसऱ्या बाजूने त्याची बहीण सुनंदा तिला बिब्बा लावतो. बाजूला ना. अरे काय मस्करी लावली. आमचं उद्घाटन आहे सिनेमाचं. आम्हाला चल बाहेर निघा. अरे अरे निकाल काय उघड लावलं. हा चलतो चलतो. अरे त्यांना तिकडेच घेऊन जा रे. सोने भूतनाया चलतो ना थांब. हालशील गोळी मारी ना. गाडी आल्यावर हलणार नाही का. काम फत्तय काय सांगतो. 100% असं चला सेलिब्रेट करूया. ह्या मालक भीमानं दुःशासनाच्या नरडीचा घोट घटाघटा घेतला तसा हा घोट तुम्ही घटाघटा घ्या. तुला काय पुराणातलं कळतं काय. भीमानं कुठला घोड घेतला. मग रावणानं असल. असल मग जग्या त्या राजाचा बंदोबस्त केलास. त्याची बहीण कुठे आहे. कशीच केली. आज जमलं नाही. उद्या तुझं काम नाही ते. कोण आहे तिकडं. जा त्या पुजारीच्या पोरीला कुठना बी कसाय करून आत्ताच्या आत्ता हजर करा. मालक तिच्याच गुलाबी हाताना आम्ही शराबी मजा चाकणार आहे. चला लवकर. बरं ती काय हा या बहिणी आहेत का नाही. त्या पुजाऱ्याच्या पाक पोरीला इथं पडून आणणार तुम्ही का. म्हणजे मजा मार आहे. जो चानस आम्ही तुला 10 वर्षापूर्वी दिला तो आम्ही आता तिला देणार आहोत. तुझ्या बापाचं काय गेलं. माझ्या बाचं नाव काढू नकस. ते खरंच म्हणा. बेनबापाची अवलाद तू नाही कोणाचं घेणार. चला रे चला तुम्ही कामाला लागा. थांबला कशाला. चला बाबांनो पदर पसरते मी. अरे माझं वाटोळं झालं ते झालं पण त्या बामण्याच्या पोरीला तरी पापाच्या चिखलात लोट नका. चिखल कोणाला म्हणते. दिसता चिखलच नाही तर उकिरडा बी. त्या पोरीला फसवशील तर 7 जन्म नरकात पडशील. अरे तुम्ही का असे मुडद्यासारखे तोंड करून उभे. जा लवकर जा आणि तिला घेऊन या. मालक मीच त्यांना थांबायला सांगितलं. का जग्गोपंत तुम्हाला पण त्या बाईवानी पुण्याचा झटका आला का काय. छाजा मालक अहो म्या म्हणतो ही तुमची मैनाबाई म्हणजे कबाब मध्ये हड्डी. सगळ्या रंगाचा बेरंग करून टाकल तेव्हा आपला प्रोग्राम
काळ्या बंगलीवर तिच्या भावासमोर. त्या राजाच्या नाकावर टिचून हा शुगर किंग दिवाळी साजरी करणार. मग चला तर बंगलीवर. शिकार तिथंच घेऊन या. ये पिंपळवाडी काय असं सरळ जा. इथून उजवीकडे. उमाबाई, बहिणाबाई, तुम्ही? हो, मी. सुनंदाला धोका आहे. तुम्ही पोलीस ठाण्यात आई म्हणून तक्रार करा. कुठे आहे माझी सुनंदा? काय झाले तिला? तुम्ही काळजी करू नका. वाटेत समजा सांगते मी तुम्हाला. तुम्ही आधी चला बघू लवकर. चल 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 रे, लवकर जाऊया. चल. अजून का पाला नाही थे? हे केवढं पब्लिक घडलं या. काय ग्रेट डायरेक्टर. आता तरी उतरली की नाही तुमची मस्ती? मस्ती श्रीमंतांना साहेब, आम्हाला गरिबांना कुठली आली मस्ती? अहो साहेब, मी तुमच्या पाया पडतो. अहो थोडी फिल्म पाठवा. अहो आज 9 वाजता खेळ आहे. डबे वेळेवर पोहोचले नाही तर लोक थिएटर मोडून टाकतील, जाळून टाकतील, पडदा फाडून टाकतील. कशाला भीक मागतो त्या कुत्र्याजवळ? काय व्हायचं असेल आपल्या नशिबात होईल. आमच्या साखर सम्राटाने हिसका दावला तर कमी पडला वय तुला? नाही का यार, फालतू गुंडांच्या जीवावर दगाबाजी करणारा फेकड तू. अरे तू काय करणार? काय करणार? बरोबर धावतो तुला. तुझी बहीण इथं आल्यावर सुनंदा ताईला पळवण्यापर्यंत मजल गेली तुमची. रामखोर. ती इथं आली की तुमच्या सिनेमाचं इथंच उद्घाटन करणार आम्ही. अरे काय गडबड आहे? तुम्ही काय भानगड आहे? इन्स्पेक्टर, या उमाबाई पुजारी. हो तुम्ही आहे. कालपासून यांची मुलगी बेपत्ता आहे. असं वहीम कोणावर आहे? अहो, त्या चांड्या भुजंगानेच पळवलंय माझ्या पोरीला. काय वकील साहेब, तुमच्या बॉस ना शुगर किंग ना? शुगर किंग? शुगर किंग कसला? लिंग पिसाट लफंगा आहे तो. त्यानं त्या दोघा भावंडांना काळ्या बंगल्यात डांबलाय जबरदस्तीने. अहो पण तुमच्या म्हणण्याला पुरावा काय? पुरावा? अहो, त्यांच्या बायकोनच मला हे सांगितलं आणि म्हणूनच मी स्वतः तक्रार करायला आले. अहो पण नेमकं कोणत्या बायकोनं? भुजंगरावला काही एकच बाईल आहे वे? मैनाबाईनं. साहेब, डोळ्यात टिपा आणून तिने मला सांगितलं. हो हवालदार, मैनाबाईना बोलवणार नाही तर त्यांची पण स्टेटमेंट घ्यावी लागेल. अहो साहेब, माझ्यासारख्या अनुभवी माणसाचा ऐका. अहो, देवीच्या दागिने चोरणाऱ्या बाईवर भरोसा ठेवणं बरं नाही. वकील साहेब, सॉरी, वी कॅनॉट टेक अनड्युअसली स्टेप. कदाचित यांची मुलगी स्वखुशीने भुजंगरावांबरोबर पळून गेली असेल तर. आणि त्या उन्हाळ महिन्याची समधीचा आधी खोटी असली तर? बाई लक्षात घ्या, आम्ही तिथं सारा फौजफाटा घेऊन गेलो आणि तिथं काहीच आढळलं नाही तर काय भुजंगराव सारख्या अब्रुदार नेत्याची नाहक बदनाम केल्यापासून साहेब, याचा तुम्ही गंभीरपणाने विचार करा. अरे अब्रुदा, देवीचे दागिने स्वतः चोरून या निष्पाप साध्वीवर आणि माझ्या बहिणीवर बालन टाळणारा बदमाश तो या गावच्या 10 बायकांचं वाटोळ करून कारखान्याची इस्टेट स्वतःच्या बापाची समजून उडवणारा बेरड तो. त्याच्या अब्रूची तुम्हाला काळजी? पुरा तू गप्प कर. हे बघा, भुजंगरावांची तळी उचलून आज त्यांच्यावरच उलटणाऱ्या लोकांशिवाय दुसरा काही पुरावा आहे का तुमच्याजवळ? आम्हा सर्वांचा संशय भुजंगरावावरच आहे आणि सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सने त्याला बळकटी येते. ठीक आहे, हवालदार, रायटरला कंप्लेंट रजिस्टर करायला सांगा आणि निघायची तयारी करा. अहो साहेब, अर्धा कलाक तरी लागेलच की जीपचं फंक्शन काढायला. इनको पंचर निकालने का आधा कलाक क्या आधी रात लग जाएगी. इससे बेहतर है हम आगे निकल चलते हैं. माता जी, बहन छुड़ाने का काम मेरा है, आप आराम से घर चलिए. तो क्या माता की हाताने नशा पाणी करणार. जग्गू, जा तिला घेऊन ये आणि बसव कोचावर आमच्या शेजारी. जी मालक. हे राजा, बघ तुझ्या बहिणीचं भाग्य. तुझ्या हाताला दोरखंड आणि तुझ्या बहिणीला पेरमाचं शिरखंड. वय तुझा दादा
आज त्याच्याच अध्यक्षतेखाली करतो. बेशरम, अरे हिम्मत असेल तर मला सोड ना. नाही तुझ्या नरडीचा घोट घ्यायची अवलाद म्हणवणार नाही मी. माझा मुर्दा पडला तरी 72, भाकडून मेलीस तरी 73. पण घराण्याला बट्टा लावू नकोस. आज तुझ्या हाताने आम्ही दारू पिणार आहे. जग्या वर गेलाय हिम्मत आहे. पाय तुझ्या दादाच्या फिल्मचा डब्बा आत्ताच्या आत्ता सगळे डबे चाळून टाकतो. चला चला. लय चालाकी करू नकस. डबा इकडे दे. येऊन घे. घे. खबरदार, कोणी जागेवरून आणू नका. चला. चला चले. बजरंगबली की जय. लवकर लवकर चला बाबा लवकर. मला शेवटची वेळ होऊन गेली सगळी. चला लवकर चला. अरे येतो. लवकर लवकर ओरडतात बाळा रे. लाव लवकर.